हेलो चेक 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 हेलो हेलो चेक हेलो चेक 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 ठीक इकडे इकडे मॅडम 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 काहीच मार्ग नाही एवढा कामाला घंट्यावर बघायचं लेकरायला वाऱ्याला जाऊन मी कुठे काही गावात सुद्धा घर घेतलं शेत घेतलं अंगणात घेतलं पोरी चांगल्या घेतलेल्या सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. अतिशय मंगलमय अशा ह्या वातावरणामध्ये दीपनगर येथील या हनुमान मंदिरामध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी आयोजक आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करतो. राधा म्युझिकल्स प्रस्तुत अवघे गरजे पंढरपूर या भक्तिमय कार्यक्रमामध्ये आम्हा सर्वांतर्फे आपणा सर्व भाविकांचं सर्व श्रोत्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आजच्या या पवित्र अशा दिवशी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अतिशय मंगल असं वातावरण आहे आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह पाहून आम्हा सर्व गायकांना अगदी आनंद भरून जातो आहे, प्रेरणा मिळते आहे आपल्या या उपस्थितीची. मंगलमय थंड वातावरण आणि अशा वातावरणामध्ये आपण आषाढी एकादशी साजरी करत आहोत. आणि मग या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना अतिशय सुंदर असं अभंग आणि या अभंगाने या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करत कटेवरी ठेवूया. संत तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे, हा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा प्राण आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या सगुण साकार आणि मनोहर रूपाचे अत्यंत भावपूर्ण वर्णन केले आहे. विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल, कटीवर ठेवलेले हात, गळ्यातील तुळशी हार आणि
भक्ताकडे प्रेमाने पाहणारे त्यांचे रूप पाहताच भक्ताचे मन आनंदाने भरून जाते. सुंदर ते ध्यान हा अभंग आपल्याला शिकवतो की देवाचे खरे दर्शन बाह्य वैभवात नसून शुद्ध मन, निश्चिम भक्ती आणि अखंड नामस्मरणात आहे. विठ्ठलाचे ध्यान मनाला शांती, भक्ती आणि आत्मिक समाधान देते. चला आपणही संतांच्या या भक्ती मार्गाचा स्वीकार करून विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आपल्या जीवनात प्रेम, करुणा, समता आणि भक्तीची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवूया. म्हणून हे गीत घेऊन आपल्या समोर येत आहेत आमच्या या संचाचे गायक इकडे एक साईड. भास्कर अमोलकर. तया आढळिता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराय. वक्रतुंड महाकाय
खूप छान. आमच्या संचाच्या प्रमुख गायिका सौभाग्यवती अनुराधाताई पांडे यांनी अतिशय सुंदर अशा या गीताने या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि वातावरण अगदी मंगलमय झालेलं आहे. आपल्या चेहऱ्यावरचे भाव पाहून खूप चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत. ज्या प्रकारे अनुराधाताईंनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे, त्यानंतर मी सुरुवातीलाच भास्कर आंबेडकर सरांचं नाव घेतलं होतं, परंतु अनुराधाताईंनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या आवाजात आता हे जे दुसरं गीत आहे संत चोखामेळा यांचं हे गीत आहे. अभिर बोलाल मधुरित रंग नाथा घरी नाची माझा सखा पांडुरंग. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात आपण हे गीत ऐकलेलं आहे. संतांच्या अभंगामध्ये भक्तीचा आनंद हा रंगोत्सवासारखा मुक्त आणि उत्स्फूर्त व्यक्त होतो. अभिर गुलाल उर्वित रंग हा अभंग केवळ रंगाची उधळण सांगत नाही, तर भक्त आणि भगवंत यांच्या प्रेम मिलनाचा आनंदोत्सव साकारतो. येथे उधळला जाणारा अभिर गुलाल म्हणजे प्रेम, भक्ती, समर्पण आणि नाम रसाचे प्रतीक आहे. या अभंगातील प्रत्येक शब्द विठ्ठल भक्तीचा उत्सव साजरा करतो आणि मनाला भक्ती रंगात रंगवून टाकतो. चला या आनंदमय भक्ती रसात तल्लीन होऊन भावस्पर्शी अभंग अनुभवूया. अभिर गुलाल उधळीत रंग, गायक भास्कर अमृतवाड. आ
अगदी जाणकार रसिक, जाणकार श्रोता हा गायकाला अगदी वेगळाच आनंद देऊन जातो. आणि आपल्या ज्या टाळ्या आहेत, आपलं जे काही मानसिक समाधान आहे, त्यामधूनच आम्हा गायकांचं, आम्हा सादरकर्त्यांचं मन अगदी उल्हासून जात आहे. यानंतर या ठिकाणी जे पुढचं गीत आहे ते गीत आहे, एक तारी संगे एकरूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. वारकरी संप्रदायामध्ये एक तारी म्हणजे हे केवळ वाद्य नाही, तर ती भक्ती, साधना आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे. संतांनी नामस्मरणाच्या अखंड साधनेतून परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग जगाला दाखवला. जेव्हा हातात एक तारी असते, ओठावर विठ्ठल नाम असते आणि अंतकरणात नितांत श्रद्धा असते, तेव्हा देहभान विसरून मन भक्ती रसात अगदी न्हाऊन निघते. अशा त्या परम पावन अनुभूतीचे सुंदर वर्णन या पुढील भाषणात केले आहे. प्रत्येक शब्दामधून भक्तीची ओढ, प्रत्येक स्वरातून विठ्ठल प्रेम आणि प्रत्येक भावातून आत्म्याचे परमात्म्याशी असलेले नाते प्रकट होते. चला आपणही या भक्ती रसात गायिका संगीता वादळे यांच्यासोबत सहभागी होऊया आणि विठ्ठल नामाचा गजर करत हे भावस्पर्शी भजन ऐकूया. एक तारी संगे एकरूप झालो, एक तारी संगे एकरूप झालो. संगीता वादळे जिल्हा परिषद शिक्षिका आहेत शेंबोली. संगीतात त्यांचं अलंकार झालेला आहे. खूप चांगल्या गायिका आहेत. सर बोलत आहेत तर मी 15 वर्षाचा माहिती घेतलेला आहे. मला सुस्ती वाटत आहे.